विनम्र अभिवादन करतो। बुद्ध म्हणायचे की मृत्यू हे अंतिम सत्य आहे। आणि जीवनात दुःख आहे आणि या दुःखाच्या निर्मूलनासाठी बुद्धांनी जगाला मार्गदर्शन केलंय। बाबासाहेबांनी सुद्धा जेव्हा धम्म स्वीकारला तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की जगात दुःख आहे म्हणून बुद्धाची गरज आहे। त्यामुळे आज श्रद्धाताईंना पुष्पसुमन वाहत असताना माझा गळा भरून आलेला आहे। आणि मला माझ्या समाजातल्या अशा प्रत्येक श्रद्धाताईंसारख्या जगणाऱ्या महिलांचा अभिमान आहे। आपल्याला माहिती आहे बुद्ध अचानक यशोधरेला सोडून गेले। आपल्याला माहिती आहे की बुद्ध अचानक यशोधरेला सोडून गेले। निश्चित तो यशोधरेवर अन्याय होता। लहान मूल आणि पत्नीला त्यागून बुद्ध जगात सुख कसं प्राप्त करता येईल, दुःखाचं निर्मूलन कसं होईल याचा मार्ग शोधण्यासाठी घर सोडून गेले। यशोधरा एकटी होती, राहुलचा सांभाळ करत होती। काही वर्षानंतर बुद्ध परत येतात कपिलवस्तूमध्ये। मी का अभिमान आहे मला माझ्या समाजातल्या अशा भगिनींचा, यासाठी मी बोलतो की बुद्ध आता यशोधरेला जाऊन भेटणार। आमच्या समाजाच्या भगिनींवर संस्कार कोणते आहेत हे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे। जसं बुद्ध जातात यशोधरे समोर, एक पतीची पत्नीशी भेट होत असते अनेक वर्षानंतर। आणि बुद्धांच्या तोंडून वाक्य येतात, भिक्षां देई। आणि यशोधरा आपल्या लहान राहुलचा हात बुद्धाच्या हातात देतात, कारण यशोधरेला तिच्या पतीने केलेला त्याग दिसतो, अन्याय दिसत नाही हे मला आठवतं। आणि हे जे संस्कार आहे, हे जे संस्कार आहेत, ही कडीने कडी आपण बघतो फुल्यांपर्यंत येते। फुल्यांपर्यंत आल्यानंतर, फुले गेल्यानंतर सावित्रीबाई रडत बसत नाहीत, कारण मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे आपण स्वीकारले। श्रद्धाताईंमध्ये मला दोन रूप दिसतात। बहुतेकांनी श्रद्धाताईंचा रमाईशी नातं जोडलं, नक्षित श्रद्धाताई रमांसारख्या जगण्याचा प्रयत्न केलाय। भिवरावांच्या बरोबर असताना सपोर्टिव्ह म्हणून श्रद्धाताई असायची, पण जेव्हा श्रद्धाताई स्वतः स्टेजवर एकटी उभी असायची तेव्हा मला तिच्यात सावित्री दिसायची, जी जी सगळ्या महिलांना एकत्र करण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी पुढे असायची। ही दोन रूप मी एका बाईमध्ये बघितली आणि त्या ताईचं नाव आहे श्रद्धा। मी बघितलं त्यांना जवळ, माझा काय जास्त त्यांच्याशी संवाद होत नव्हता, पण माणसाशी संवाद होण्यापेक्षा माणसाच्या कृतीतनं माणूस जास्त बोलत असतो। आमच्याबरोबर त्यांनी अनेक कार्यक्रम केले। त्यांच्या घरी गेल्यानंतर कुठेही घरात काही अडचण आहे, काय आहे, काही जाणवायचं नाही।
पण मला आता असून एक म्हणायचं आहे, अरे बाबांनी आता आपल्याला इथपर्यंत मी कोणावर हे व्यक्तिगत बोलत नाही, किती दिवस आता आपल्याला रमाईला रमाईसारखंच ठेवायचं. बाबांचे दिवस वाईट होते, काळ वाईट होता, बाबांनी आता आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे, आता तरी आपण रमाईला रमाईचं स्थान देऊया असं मला इथे म्हणायचं. त्यामुळे मी जे सांगत होतो की आम्हाला आमच्या समाजातल्या स्त्रियांचा अभिमान यासाठी आहे, यशोधरा, सावित्री, रमाई आणि त्या कडीमध्ये आमची श्रद्धाताई, असं म्हणून मी तिला अभिवादन इथे करतो, श्रद्धांजली. मित्रांनो, जीवनात अनेक प्रसंग येत असतात, कारण जीवन आहे तर चढ उतार असणारच, सरळ हे जीवन असू शकत नाही. पुण्यानुमोदन, मी कुठल्या धर्मावर टीका करत नाहीये. धम्म हा वैज्ञानिक मार्ग आहे, वास्तविक मार्ग आहे, प्रॅक्टिकल मार्ग आहे. पुण्यानुमोदन म्हणजे काय? ज्या व्यक्ती आपला निघून गेलेला आहे त्याच्या पुण्य कार्याला अनुमोदन देणे, त्याच्या कुशल कर्माला अनुमोदन देणे. आणि ह्या निमित्ताने गमरेजी तुम्ही आता एकटे आहात असं समजू नका. प्रत्येक वेळी यशोधरा आणि प्रत्येक वेळी सावित्रीच नाही आता दिसणार, तर कधी कधी भीमराव गमरे सुद्धा समोर येईल आणि सावित्री गेल्यानंतर फुले त्यांचा विचार पुढे नेईल, हे सुद्धा काम आपल्याला करावं. त्यामुळे पुण्यानुमोदन म्हणजे काय? हे काय कर्मकांड नाही मित्रांनो, एक लक्षात घ्या. धम्म हा कर्मकांडावर आधारित नाही. आले पुलव आले चार मंत्र म्हटल्याने संपलं नाही. पुण्यानुमोदन याचा अर्थ असा होतो की जी व्यक्ती आपल्याकडनं निघून गेलेली आहे त्या व्यक्तीच्या पुण्य कर्माला आपण अनुमोदन द्यायचं आणि ती गेल्यानंतर तिने जे कार्य सुरू केलेलं आहे ते कार्य आम्ही तिच्या पश्चात कंटिन्यू करू, सातत्याने करू राहू, असा संकल्प घेण्याचा कार्यक्रम, असा विधी म्हणजे पुण्यानुमोदन असतं. आणि त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आपण अश्रू ढाळलेले आहेत, पण आपण ज्यांचा वारसा घेऊन उभे राहतो त्या यशोधरा असतील, यशोधरा रडली नाही, पती बरोबर उभी राहिली, राहुलला तर दिलंच, स्वतः पण होता बरोबर. त्यामुळे आपण कोण आहोत? आपण वास्तवात जगणारे लोक आहोत. कारण आपल्या महामानवाने आदर्शांनी सांगितलंय मृत्यू हे अंतिम सत्य आहे, ते आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि जगात दुःख आहे आणि दुःख निर्मूलनासाठी बुद्धाचा धम्म आहे, हे बाबासाहेबांनी आपल्याला 56 मध्ये सांगितले. आणि मग त्या अनुषंगाने श्रद्धाताईने जे पर्यावरणाचं काम केलं असेल, व्यसनमुक्तीचं काम केलं असेल, कारण पर्यावरण जर नाष्ट झालं तर दुःख येणार. व्यसनामुळे दुःख येतं, एड्समुळे दुःख येतं, स्त्रीभ्रूण हत्येमुळे दुःख येतं. हे जे सगळं दुःख निर्मूलनाचं जे काम श्रद्धाताईंच्या हातून झालेलं आहे ते कंटिन्यू करण्याचा संकल्प जर तुम्ही इथून घेणार असाल तर या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला खरा अर्थ येईल. आणि हाच अपेक्षित पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम बुद्धांना अपेक्षित आहे, बाबासाहेबांना अपेक्षित आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, मला माझ्या समाजातल्या स्त्रियांचा खूप अभिमान आहे. कारण त्यांनी यशोधराला स्वीकारलं, त्यांनी सावित्रीला स्वीकारलं, त्यांनी रमाईला स्वीकारलं. तुम्ही आता श्रद्धाताईला स्वीकारा आणि त्यांचा संकल्प पुढे न्या. एवढंच इथे बोलून थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. मी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 38च्या वतीने आता श्रद्धाताई यांना श्रद्धांजली येणाऱ्या वक्त्यांना विनंती करेन की वेळ बराच झालेला आहे, वेळेअभावी जी ह्या ताईंना आपण श्रद्धांजली द्याल ती थोड्या 2 मिनटं देण्याची कृपा करावी अशी मी विनंती करतो. आता पुढे प्रभाकर धनावडे, कुणबी युवा समाज संघ रत्नागिरी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उद्योजक यांना विनंती करेन की त्यांनी श्रद्धाताई यांना श्रद्धांजली व्हावी.
श्रद्धांजली देण्यासाठी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित असताना मी आज रोजी संगमेश्वर तालुका कुणबी समाजोन्नती संघ, धामापूर विकास समिती, मी स्वतः उत्कर्ष तरुण मंडळ धनावडवाडीचा अध्यक्ष या नात्यानं श्रद्धांजली अर्पण करत असताना माझा ताई नूरवरचा सहवास या काही वर्षाबरोबरचा असायचा. गमरे साहेब आणि मी स्वतः सातत्यानं ग्रामीण भागामध्ये युवकांना, महिलांना आपल्यामध्ये परिवर्तन असावं या ताकदीनं तालुक्यामध्ये सतत 10 वर्ष मी येऊन जाऊन भीमराव माझ्याबरोबर असायचे. सातत्यानं श्रद्धाताई आम्हाला रात्री दिवसाचा जो प्रवास असायचा सातत्यानं आम्हाला त्यांची विचारपूस असायची की धनावडे साहेब भीमरावचं कसे आता प्रवास कसा काय आहे. आमच्या मनातनामध्ये असणारा जो परिवर्तनाचा विचार होता तो मार्गी लावण्यासाठी श्रद्धाताईंचा खूप मोठा मोलाचा हात होता. महत्त्वाचं म्हणजे जे या ठिकाणी आज रोजी श्रद्धाताईंच्या माध्यमातून त्या धामापूर गावाच्या उपसरपंच आशाताई या ठिकाणी आलेले आहेत. धामापूर गावाची बरीचशी मंडळी या ठिकाणी आहे. परिवर्तन काय हवं, कसं असायला हवं यासाठी महिलांमध्ये ताकद, ऊर्जा निर्माण करण्यासाठी या श्रद्धाताईंनी संपूर्ण 10 किलोमीटरचा जो गाव आहे आणि त्या गावामध्ये 22 वाड्या आहेत. त्या वाड्यांमध्ये मुंबईच्या त्यांच्या ज्या साथीदार आहेत, महिला आहेत, त्यांना बरोबर घेऊन त्या धामापूर गावावर 25 वर्षानंतर परिवर्तन घडवलं. त्यामागे श्रद्धाताईंचा खूप मोठा प्रेमाचा हात होता. आज प्रत्येक गावागावामध्ये ज्या महिला आहेत त्यांना ताकद देण्याचं काम ताईंनी केलं. आता मला दिवस रात्र जेवणाची व्यवस्था असू द्या, कोणताही विचार जर आम्ही मांडायचा असला तर श्रद्धाताई आम्हाला भीमरावांनी मला सांगायचे की धनावडे साहेब की जर परिवर्तन महिलांच्या माध्यमातून तुम्हाला जर या ग्रामपंचायतीवर वर्चस्व पाहिजे असेल, जिंकायचे असेल तर प्रत्येक गावातून प्रत्येक महिलांच्या माध्यमातून असं ठरलेलं आहे. जर परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला ही ग्रामपंचायत ताब्यात घेणं गरजेचं आहे. आणि सातत्यानं त्यांच्याबरोबर इथल्या मुंबईच्या महिला घेऊन त्यानं जवळजवळ 10 किलोमीटरचा गाव हा पिंजून काढला आणि आमच्या हातात एक मतानं ही ग्रामपंचायत दिली. खरोखर आज आमच्या धामापूर गावाच्या वतीनं आम्ही ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. इथंच थांबतो. नमस्कार.